ताई नमस्कार. नमस्कार. ताई कुठं राहता तुम्ही? रेंदाळ. रेंदाळ. हा, म्हणजे तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. होय. हुपरी रेंदाळ. कोपरे रेंदाळ. अच्छा 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 अच्छा. पारंपरिक आयुर्वेदिक दवाखाना पट्टण कोडोली इथून तुम्ही कशासाठी औषध घेतलं होतं, म्हणजे त्रास काय होता तुम्हाला? मूतखड्याचा त्रास होता मला. अच्छा, मग मुतखडा किती दिवसापासून होता? 6 महिने वर्ष तरी. एक कमीत कमी म्हणजे 6 वर्ष. हो. बर 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 बर. मग ह्याच्यापूर्वी कुठं तुम्ही औषधं घेतली होती का? म्हणजे जरा याचे घेतले होते बघा, ते आयुर्वेदिक याचं कुठं सांगितलं ते घेतले. म्हणजे जागोजागी आयुर्वेदिक औषधं किंवा जागोजागी दाखवलं होतं? घेतलं होतं सगळं. हां, घेतलं होतं, पण कुठून फरक आला नव्हता. आणि आता आपलं औषध चालू करून किती दिवस झाले, म्हणजे पारंपरिक आयुर्वेदिक दवाखाना पट्टण कोडोली इथलं? एक 4 दिवस झाले हो फक्त. 4-5 दिवस झाले का? बरं बरं. आता 4-5 दिवसात म्हणजे त्रास काय काय होत होता तुम्हाला? मुतखड्यामुळे काय काय होत होतं? मला इथे पोटात आणि कमरेत फार दुखत होतं. हां. आता हे सगळंच कमी झाले, काहीच दुखत नाही आता. म्हणजे अगदी 4 ते 5 दिवसामध्ये मुतखड्याच्या त्रासामुळे जो त्रास होत होता तुम्हाला, म्हणजे ओटी पोटात दुखणं, वडण लागणं, कमरेला वड लागणं किंवा जे इन्फेक्शन जाणवत होतं सगळं, ते पूर्णपणे नष्ट झालेलं आहे. सगळं कमी झालं. बेस्ट बेस्ट. आता युरिन सुद्धा साफसुथरी होते. बेस्ट बेस्ट. आणि पचनक्रिया पण चांगली आहे. बेस्ट बेस्ट बेस्ट. तर अगदी 4 ते 5 दिवसात तुम्हाला एवढा रिझल्ट आला आहे. अतिशय सुंदर आहे. तुमचं पूर्ण नाव काय म्हणाला? सविता चिंतामणी उपाध्ये. सविता चिंतामणी उपाध्ये. सविता चिंतामणी उपाध्ये, राहणार रेंदाळ, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. तर औषध मुतखड्यासाठी तुम्ही औषध घेतलं होतं पारंपरिक आयुर्वेदिक दवाखाना पट्टण कोडोली इथून, आणि अगदी 4 दिवसातच तुम्हाला रिझल्ट आलेला आहे. आणि इथून पुढचा डोस तुम्ही उर्वरित व्यवस्थित घेताय, पथ्यपाणी सांभाळताय. ओके ओके ओके. काय काम काय करता तुम्ही? आम्ही पंडित आहे हो, जैन बस्तीचं मंदिर करतो आम्ही. म्हणजे तुम्ही जैन आहे आणि जैन बस्तीमध्ये तुम्ही पंडित आहे, तिथंच राहता. आता रेंदाळे गाव तुमच्याकडे आहे का? बर बर बर. किती दिवसासाठी आहे मग रेंदाळ तुमच्याकडे? 1 वर्षासाठीच होतं. पुन्हा चेंज होतं का? अरे वा, म्हणजे तुम्ही आध्यात्मिक मार्गात आहे, चांगली गोष्ट आहे. तर औषधाचा डोस उर्वरित राहिलेला कंटिन्यू करा आणि मुतखड्याच्या त्रासातून तुम्ही मुक्त होणार. काही काळजी करायचं कारण नाही. तर इथून पुढच्या उर्वरित भावी आयुष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आहेत. धन्यवाद.